अवघ्या जगाचं लक्ष असणारा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा शपथविधी सोहळा सोमवारी पार पडला. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावलेला आहे. ट्रम्प यांनी कॅपिटल वन एरिया येथे मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणजे मागा या रॅलीमध्ये बोलताना आधीच्या सरकारचे काही निर्णय माघारी घेणार असल्याचं जाहीर केलेलं होतं. निवडणुकीच्या प्रचारामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यावरती त्यांचा भर असेल असं बोललं जात होतं आणि आता त्यांनी तसे निर्णय घेत त्यांचा भर नेमका कशावरती असणार आहे याची एकूण त्यांनी आता आपल्याला झलक दाखवलेली आहे. त्यांनी आता अमेरिकेमध्ये जन्म होणारे जे कोणी असतील म्हणजे बाहेरच्या देशातले H1B व्हिसावरती आलेले असतील पण त्यांच्या मुलीचा जन्म जर का अमेरिकेमध्ये झाला तर त्यांना आपोआपच नैसर्गिकरित्या अमेरिकेचं नागरिकत्व मिळत होतं. गेल्या 150 वर्षापासून तसा अमेरिकेमध्ये नियम आहे, तर हा नियम त्यांनी रद्द केलेला आहे हे लक्षात घ्या. यासोबतच प्रचाराच्या दरम्यान चर्चेचा विषय ठरवलेल्या स्थलांतरिताचा मुद्दा, अमेरिकेतील घुसखोरी, सुरक्षेचे प्रश्न, दहशतवाद, ऊर्जा यांसारख्या विषयावरती ट्रम्प यांनी कार्यभार हातात घेतल्यावरती निर्णय घेण्याच्या सुद्धा चर्चा रंगलेल्या आहेत. आता नेमके विषय काय आहेत आणि याबाबत ट्रम्प काय निर्णय घेऊ शकतात हे आपण समजून घेऊयात. सगळ्यात आधी ट्रम्प घुसखोर आणि स्थलांतरिताच्या संदर्भात निर्णय घेतील अशा चर्चा होत होत्या. नेमका तो मुद्दा आहे काय ते बघूयात. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान दक्षिण सीमेवरून घुसखोरांचं वाढलेलं प्रमाण आणि स्थलांतरिताचा विषय हे दोन गंभीर प्रश्न बनलेले आहेत असं म्हटलं होतं. अमेरिकेतील निवडणुकांचा निकाल लागण्याच्या काही दिवस आधी म्हणजे 4 नोव्हेंबरला ट्रम्प यांनी त्यांचा एक संकल्प परत एकदा बोलून दाखवला होता. मी एक दिवस गुन्हेगारांचं मास डिपोर्टेशन करण्याचा सगळ्यात मोठा उपक्रम अमेरिकेत राबवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. अशा गुन्हेगारांना बाहेर काढणं गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे असं सुद्धा त्यांनी निश्चित सांगितलेलं होतं. पण हा उपक्रम नेमका कसा राबवला जाईल या संदर्भात काही स्पष्टता आधी सुद्धा नव्हती आणि अजून सुद्धा नाहीये. अमेरिकेतील सरकारच्या अनुसार अमेरिकेमध्ये 1 करोडच्या आसपास घुसखोर असल्याचा अंदाज बांधला जातो. पण या 1 करोड लोकांमध्ये ट्रम्प नेमकं कोणाला टार्गेट करणार याच्याबद्दल अजूनही स्पष्टता नाहीये. नोव्हेंबरमध्ये रॉयटर्सनं दिलेल्या एका रिपोर्टनुसार ट्रम्पच्या एक्झिक्युटिव्ह ॲक्शनमुळे US मेक्सिको बॉर्डरवर जे लोक गुन्हेगार नाहीत मात्र घुसखोर आहेत त्यांना अटक करणं सोपं जाऊ शकतं असं म्हटलेलं आहे. आणि गरज जर का भासली तर बेकायदेशीर स्थलांतर हा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करून मिलिटरी फोर्स वापरून या लोकांना देशातून बाहेर काढण्याचे सुद्धा उपक्रम राबवण्यात येईल. त्याची कुठेही कमी केली जाणार नाही हे ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे. शपथविधीचा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये सुद्धा ट्रम्प यांनी या विषयाचा उल्लेख केलेला होता. US आणि मेक्सिकोच्या बॉर्डरवरती अजून सैन्य पाठवणार असल्याचं सुद्धा ते म्हणालेले आहेत. त्याच्यामुळे अमेरिकेतील स्थलांतरितांच्या आणि घुसखोरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता ट्रम्प यांचे समर्थक असणारे अमेरिकेतील लोक ज्या लोकांकडे देशात राहण्यासाठी कायदेशीर कागदपत्र नाहीत अशा सगळ्या घुसखोरांना गुन्हेगार मानून त्यांना देशातून हाकललं पाहिजे असं म्हणतात. तर काही लोक ज्या घुसखोरांवरती चोरी किंवा इतर कोणतेही गुन्हे असतील त्यांनाच देशातून हाकललं पाहिजे या मताचे आहेत. आता या मुद्द्यावरती ट्रम्प नेमका काय निर्णय घेतील हे येणाऱ्या काळामध्ये समजेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीतला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारीच डॉलर ट्रम्प हे मीम कॉइन बाजारामध्ये आणले आणि ही क्रिप्टोकरन्सी लॉन्च केल्यानंतर काहीच तासामध्ये ट्रम्प यांची संपत्ती अब्जावधी डॉलर्सने वाढल्याचं सुद्धा सांगितलं जाते. थोडक्यात सांगायचं जर का झालं तर डोनाल्ड ट्रम्प हे कायमच क्रिप्टोकरन्सीचे समर्थक राहिलेले आहेत. 2016 मध्ये जेव्हा ते निवडून आले त्यावेळेस सुद्धा बिटकॉइनच्या किमती 30% उसळलेल्या होत्या. तसंच स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणून अमेरिकेमध्ये जसा सोन्याचा आणि ऑइलचा साठा केला जातो त्याचप्रमाणे बिटकॉइनचा देखील त्याच्यामध्ये समावेश केला जावा यासाठी ट्रम्प आग्रही आहेत. बिटकॉइनला अमेरिकेची कायमस्वरूपी मालमत्ता बनवण्याचा ट्रम्प यांचा यामागचा उद्देश असू शकतो असं सुद्धा म्हटलं जाते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नागरिकत्वाच्या संदर्भात. अमेरिकेचं नागरिकत्व कुणाला मिळावं कुणाला नाही याच्यावरती काही निर्बंध घालण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प घेतील असं बोललं जात होतं. माझ्या कार्यकाळाची दुसरी टर्म चालू होताच मी फेडरल एजन्सीना अमेरिकेच्या नागरिकत्वाबाबत स्पष्टता देणारा आणि नागरिकत्वाबाबत कोणत्या आधारावरती निर्णय घ्यावा या संदर्भातली एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं. यासोबतच अमेरिकेमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांच्या मुलांना ऑटोमॅटिक नागरिकत्व मिळणार नाही हे सुद्धा ट्रम्प यांनी आधीच जाहीर केलेलं होतं. त्यानुसार त्यांनी आता त्या ऑर्डरवरती सही केलेली आहे की बाबा मगाशी मी जसं म्हटलं की जर का कोणीही
मुलगा किंवा मुलगी यांचा जन्म जर का अमेरिकेमध्ये झाला, मग त्यांचे पालक घुसखोर असोत किंवा स्थलांतरित असोत किंवा काही जरी असेल तरी सुद्धा त्यांना ऑटोमॅटिकली अमेरिकेचं नागरिकत्व मिळत होतं. तसा कायदा गेल्या 150 वर्षापासून तिथं आहे. पण आता त्यांनी जर का त्याच्यावरती सही केलेली आहे, तर हे ऑटोमॅटिक नागरिकत्व मिळणार नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एनर्जीच्या संदर्भातला. सोमवारी शपथविधीच्या भाषणामध्ये बोलताना ट्रम्प यांनी अमेरिकेतील गॅस आणि ऑइल उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल हे म्हटलं होतं. देशाचा वाढलेला खर्च आणि ऊर्जेसाठी लागणारा पैसा याच्यामुळे महागाई वाढतेय आणि येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये ऊर्जा आणीबाणी जाहीर केली जाईल हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आहे. जगभरातील मोठे ऑइल रिझर्व्ह असणाऱ्या देशांपैकी अमेरिका हा एक देश आहे आणि मग या साठ्यांचा वापर केला पाहिजे असं ट्रम्प यांचं मत आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स यासोबत पॉवर प्लांट जे आहेत या संदर्भात मागच्या सरकारने घेतलेले निर्णय ट्रम्प सरकारकडून रद्द केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच लिक्विफाईड नॅचरल गॅसच्या एक्सपोर्टवरती आधीच्या सरकारने निर्बंध लावले होते ते सुद्धा हटवण्याचा ट्रम्प हे येणाऱ्या काळामध्ये विचार करू शकतात. तसा निर्णय ते घेऊ शकतात. महत्त्वाचा अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे टेरिफच्या संदर्भातला. ट्रम्प अमेरिका हे त्यांचं प्रेम जे आहे ट्रम्प यांचं हे काही लपवून राहिलेलं नाहीये. शपथविधीच्या भाषणामध्ये ट्रम्प यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडल्याचं आपल्याला दिसलं. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता म्हणजे अमेरिकेच्या नागरिकांना समृद्ध बनवण्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी अमेरिका दुसऱ्या देशातून येणाऱ्या वस्तूंवरती जे कर लावते त्या कराच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा. आणि तसं ट्रम्प यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये सुद्धा त्यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीवरती त्या वस्तूंवरती मोठ्या प्रमाणामध्ये कर लावलेले होते आणि त्याचीच पुनरावृत्ती या दुसऱ्या कार्यकाळात होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी पनामा कालव्याचा मुद्दा जो आहे त्याच्यावरती सुद्धा स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. पनामा कालवा हा चीनला नव्हे तर पनामाला दिलेला होता आणि त्याचा वापर चीनकडून केला जात असेल तर तो परत घेऊ असं ट्रम्प म्हणाले. यासोबतच शपथविधीच्या आधीच्या एक दिवस अमेरिकेमध्ये टिकटॉक बंद झालं ते ट्रम्प सरकार येतात चालू होईल असं बोललं जातंय. त्याची प्रोसेस सुद्धा चालू झाल्याचं सांगितलं जातंय. गुन्हेगारी टोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ते काही एजन्सीच्या अधिकाऱ्यांसह एक टास्क फोर्स तयार करू शकतात असं सुद्धा सांगितलं जातंय. आणि अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवरती भिंत बांधण्याचे काम जे आहे ते सुरू ठेवण्याच्या सूचना लष्कराला देण्यात आलेल्या आहेत. स्थलांतरितांचा मुद्दा परत एकदा सांगतो की या संदर्भात ट्रम्प यांची भूमिका ही कायम ठाम राहिलेली आहे. इनफॅक्ट भारतातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोक स्थलांतरित म्हणून अमेरिकेत जातात, तिथलं नागरिकत्व मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. H1B व्हिसाच्या मुद्द्यावरून वातावरण तिथं कायमच तापलेलं असतं आणि त्याच्यामुळं ट्रम्प यांची एकूण विधानं जी आहेत ती भारतातून अमेरिकेमध्ये गेलेल्या नागरिकांसाठी थोडंसं टेन्शन वाढवणारी होती. तिथे जर का आपल्या मुलामुलीचा जन्म झाला त्यांना ऑटोमॅटिकली अमेरिकेचं नागरिकत्व मिळेल या हेतूने सुद्धा खूप सारे जण तिकडे जात होते. पण आता ट्रम्प यांनी त्या आदेशावरती सही केलेली आहे ज्याच्यामुळं अमेरिकेमध्ये जर का जन्म झाला मुलामुलीचा तर त्यांना ऑटोमॅटिकली अमेरिकेचं नागरिकत्व जे आहे ते मिळणार नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वातून अमेरिका बाहेर पडत असल्याच्या शासकीय आदेशावरती स्वाक्षरी केलेली आहे. अगोदर सुद्धा ते पॅरिसचा जो करार आहे हवामान विषयक त्याच्यातून बाहेर पडलेले होते. यासोबतच कॅनडा आणि मेक्सिको या दोन देशांवरती अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा सुद्धा त्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे. आणि अजून एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो म्हणजे अमेरिकेमध्ये तृतीयपंथी जे आहेत त्यांना शासकीय मान्यता असणार नाही. म्हणजे ज्या फॉर्ममध्ये मेल फिमेल याच्यासोबतच तिसरा जर का ब्लॉक दिला जात असेल तर तो इथून पुढे त्या फॉर्ममध्ये नसणारे दोनच ब्लॉक असतील मेल और फिमेलवाला त्याच्यापैकी एकावरती टिक करावी लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारामध्ये आश्वासन दिलं होतं की ते निवडून आले आणि सत्तेमध्ये विराजमान झाले तर 24 तासाच्या आत गाझा आणि इस्रायल यातलं युद्ध थांबवतील. शपथविधी सोहळ्याच्या आधी या दोघांमधलं युद्ध जे युद्धविराम जाहीर करण्यात आलेला होता. मग याच्याविषयी ट्रम्प यांना ज्यावेळेस विचारलं गेलं तर उत्तर देताना ते म्हणाले की मला विश्वास नाहीये, हे आमचं युद्ध नाहीये तर हे त्यांचं युद्ध आहे. थोडक्यात काय ट्रम्प हे बेभरवशी आहेत, कधीही हात कुठेही ते वर करू शकतात. आता ट्रम्प यांनी जे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामुळं भारतातून अमेरिकेत गेलेले जे नागरिक आहेत किंवा जे H1B व्हिसा मिळवण्याच्या तयारीमध्ये होते इथून जाणारे किंवा तिथं जाऊन ज्यांनी मिळवलेला आहे यासोबतच ग्रीन कार्ड ज्यांना मिळण्याची अपेक्षा होती ह्या सगळ्यांचं टेन्शन निश्चितपणे वाढणार आहे आणि ही तर अजून सुरुवातच आहे.
पहिलाच दिवस आहे कारण हा. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.